अननोन नंबर म्हणजे की कंपनीवाली असणार. काय सकाळी सकाळी त्रास देत. कशाला परत कॉल करते? कट केला ना मी. लीला मोहिते बोलताय का? नाही, लीला मोहिते जहागीरदार बोलते. आपण कोण? मॅडम मी सिल्वरशाईन ऍड एजन्सी कडून बोलतोय. मागे तुम्ही ऍड साठी आमच्याकडे एक ऑडिशन दिली होती. हो दिली होती, पण त्याचं काय? मॅडम तुम्ही ऍड साठी सिलेक्ट झाला. काय? हो, तुम्हाला काम करायला आवडेल ना? पण आधी सांगा प्रोडक्ट काय, कसली ऍड आहे? मॅडम प्रोडक्ट खूप इंटरेस्टिंग आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही ऍड संपूर्ण महाराष्ट्रात दिसणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रात? बरं, पण मग ते पेमेंटचं कसं काय असेल? मॅडम तुम्ही त्याची काळजी करू नका. तुम्ही सांगाल तेवढं पेमेंट आम्ही देऊ. तुम्ही खरं बोलताय ना? बरं, आणि माझा मेन रोलच आहे ना? आणि मी एकटी की अजून पण कोण ऍड मध्ये? अहो मॅडम, तुमच्या अपोजिट तुमचे हिरो असतील ना. हिरो? कोण आहे हिरो? अहो लीला जागीरदारांच्या अपोजिट आम्ही कोणाला कास्ट करणार अजून? तुमचे रियल लाईफ आणि रियल लाईफ हिरो एकच आहे, अभिराम जागीरदार. म्हणजे एजे हो म्हणाले ऍडसाठी? मॅडम हो, ते तर तुम्हाला कन्व्हिन्स करायचंय ना. ते जर तुमच्या बरोबर असतील ना तर ही ऍड महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण जगात प्रसिद्ध होईल. काय म्हणालात? मला कन्व्हिन्स करायचंय? नाही, आणि म्हणजे काय आहे, ते तुमचा शब्द टाळणार नाही. हे बघा, आपलं शूट 2 दिवस असणार आहे. दिवस, तारीख, वेळ मी तुम्हाला लगेच कळवतो. तेव्हा तुम्ही इजेना जरा कन्व्हिन्स करा ना. बरं, ठेवतो फोन. या बसा. सोशल कॉज आहे असं तुमचं म्हणणं आहे? हो सर, या ऍडच्या हिरोईन त्यांचं मानधन ॲनिमल शेल्टरला देणार आहेत. त्या म्हणाल्या की त्यांना मुक्या प्राण्यांची आधी भीती वाटत होती, पण लग्नानंतर त्यांना त्यांचा लळा लागला. मुके प्राणी असतातच बरे, बेटर दॅन ह्युमन बीइंग्स. पण काय की हे जरा मला पर्सनल कॉज वाटते दॅन सोशल कॉज. I don't think I'll be interested in doing this ad. I'm sorry. By the way, तुमची जी हिरोईन आहे, जी पैसे डोनेट करणार आहे, चांगलं कॉज करते आहे. माझ्याकडनं तिला बेस्ट विशेस सांगा. हो, ते तुमच्या खूप जवळचे आहेत, लीला मॅडम. तू कोणाला कन्सल्ट केलंस ही ऍड करण्या अगोदर? एजे, मी आजींना विचारलं होतं, त्या हो म्हणाल्या होत्या. आणि मला वाटलं तुम्हीच हिरो असाल तर काय हरकत आहे. व्हॉट? म्हणजे मी काम केलं नाही तर तू ही ऍड रिजेक्ट करशील? नाही, मी करीन ना. हे बघ, तुला एवढंच वाटत असेल तर ठीक आहे.
मी ऍड करेन. हिजे थँक्यू, खरंच खूप थँक्यू. पार्टनर, तुला आठवतंय ना, एक तो दिवस होता जेव्हा मला एजेंना माझ्याबरोबर ऍड मध्ये काम करण्यासाठी कन्व्हिन्स करायला किती मेहनत करावी लागली होती. दुर्गाची मदत पण घ्यावी लागली होती. आणि आजचा एक दिवस आहे जेव्हा एजे आपणूनच माझ्याबरोबर काम करायला तयार झाले. पार्टनर, मी खूप प्रवास करून इथपर्यंत पोहोचले. प्लीज प्लीज उद्या असं काहीतरी कर ज्याने एजेतलं आणि माझ्यामधलं अंतर अजून थोडं कमी होईल. त्यांना माझ्यातली चांगली बाजू दिसेल आणि त्यांच्या मनात माझ्यासाठी एक जागा निर्माण होईल.